सर्वप्रथम सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे। आणि आज 15 ऑगस्ट, तर परत एकदा सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे। आणि 15 ऑगस्ट निमित्त माझा प्लॅन चालला आहे, मी तिरंगा आपल्या 3 रंगाचे पद्धतीने त्या पॅटर्नमध्ये एक डिश बनवायची आणि ती डिश ब्रेडची असेल। मी कधी ट्राय नाही करून बघितले, पण आज मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे। आय बिलीव्ह ती चांगली बनेलच। तर वेळ न घालवता आपण तिरंगा ब्रेड बाईट्स बनवायला घेऊया। आणि असं तर मी घेणार नाही आहे, एकदम असं आमदार स्टाईलमध्ये तर मी घेणार नाही बनवायला। याच्यावर मी ॲप्रन घालणार आहे, कारण की हा एकदम रिस्की कपडा आहे। याच्यावर जर चुकून मागून काय लाल हिरवं काय उडालं ना कलर, तर लगेच दिसेल पण आणि तू जाणार पण नाही। तर येस, आपल्याकडे एप्रन आहे, ते एप्रन घालून बनवूया। आणि बापरे, लईच शार्प आहे गॅस। चला लेट्स स्टार्ट। आणि हा थोडा किचकट प्रकार आहे। माझ्याकडे नेस्प्रेसो आहे, फोर्टॅडो। सो लेट्स गिव इट अ शॉट। कसा वाटला भाई सिनेमॅटिक शॉट कॉफीचा? तर दिस इज नेस्प्रेसो। बाप, तर मी हे जे झाकून ठेवलं आहे आणि कॅमेराच्या इकडे आहे हा ब्रेड। तर मी ब्रेडची स्टिक्स बनवतो आहे आणि इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते तुम्हाला मी सांगेन। तवा का फिरतो आहे असा गोल गोल गोल। तर हा ब्रेडचे जे स्टिक्स आहेत ते बनवायला मी घेतलं आहे पनीर, कॉर्न, लसूण आहे, त्याच्यानंतर मग इथे एक मिंटची चटणी आहे, शेजवान सॉस, ग्रीन पेपर, चीज, सिलांत्रो म्हणजे कोथिंबीर, बटाटा, बॉईल केलेला बटाटा, कांदा आणि मीठ आहे, ब्लॅक पेपर आहे आणि एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आहे। तुम्ही कुठला पण घेऊ शकता पावभाजी मसाला। आणि येस, ब्रेड, त्याच्याशिवाय डिश बनणारच नाही। सो घेऊया बनवायला। तर पहिला आपण जो वरचा ऑरेंज कलरचा असणार आहे, म्हणजे भगवा रंग, केशरी रंग, तर त्याच्यासाठी आपण पनीर घेऊ। पनीर मी बघा बारीक बारीक चॉप केलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मग घालणार थोडंसं शिमला मिरची, कांदा घातल्यानंतर त्यात घालणार आपण कॉर्न्स, थोडेसे कॉर्न घातल्यानंतर आपण त्याच्यात शेजवान चटणी घालणार आहोत, जेणेकरून त्याला तो एक रेडिश प्रॉपर भगवा नाही येणार, बट थोडासा त्याला तिरंगा दिसणार आहे। सो प्लीज थोडं आपण घालणार शेजवान चटणी, 3 टेबलस्पून घातली। शेजवान चटणी घातल्यानंतर आपण थोडेसे कोथिंबीर, त्याच्यावर ब्लॅक पेपर थोडंसं आणि चवीला मीठ। मीठ जरा टेस्ट करून घाला, कारण की शेजवान चटणीमध्ये पण मीठ असतं, तर जास्त नको व्हायला। अरे कॉफी तर विसरलो भाई। तर ह्याच्याने याला आपलं असं मिक्स करून घ्यायचं। मला वाटतं आहे की शेजवान चटणी कमी पडली आहे, तर मी थोडे अजून घालीन, बट जरा मिक्स होऊ दे। ओके, हा बोल एक नंबर आहे, याच्यामध्ये अगदी क्लास मिक्सिंग होतं। काही मिक्सिंग करू शकता तुम्ही, याच्यात मॅरिनेट करू शकता तुम्ही आणि काही करू शकता। तर अशा प्रकारे आपला टॉपमोस्ट पार्ट जो असणार आहे केशरी रंगाचा, तर तो रेडी झाला आहे। आता आपण बनवूया मधला व्हाईट रंगाचा पार्ट, जो बनणार आहे चीजनी। आता जो व्हाईट रंगाचा विषय आहे, चीज टाकणार आहे त्याच्यामध्ये मी।
त्यासाठी मी घेतलं इथे ग्रेटेड चीज किंवा श्रेडेड चीज. आता हे मॉझरेला चीज आहे. आपल्याकडे अमूलचं चीज पण मिळतं, US ला पण मिळतं अमूल चीज, बट इकडे मी मॉझरेला चीज घेतलेलं आहे. क्रॉगर ब्रँडचंच आहे. सो मी हे चीज याच्यामध्ये घेतलं. आता मॉझरेला आहे, सो जेव्हा ते आपण बेक करू किंवा तव्यावर आपण त्याला टोस्ट करू तर तेव्हा हे चीज असं एकदम असं स्ट्रेची होणार आहे. त्याची एक वेगळीच मजा आहे. थोडासा लसूण, मी लसूण चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे बारीक एकदम. तर लसूण घालणार आणि लसणासोबत थोडंसं मेल्टेड बटर थोडंसं. तर हे बटर, मेल्टेड बटर थोडंसं आहे याच्यात. अजून थोडं कणी उरलेत पण हरकत नाही, डायरेक्टच टाकायचे चायच्या गावात. तर हे असं मेल्टेड बटर घेतलं आपण. परत थोडंसं ब्लॅक पेपर थोडासा आणि याच्यात थोडंसं मीठ. यात थोडं चिली टाकली असते मी, पण मला तो रंग मेसअप नाही करायचा आहे. चिलीनी थोडासा ग्रीनिश कलर येईल मधल्या पट्ट्याला त्या. सो आय डोंट वॉन्ट टू मेस इट. हे बटर गार्लिक चीज असं गार्लिकी फ्लेवर झालं आहे. बाप लागेल बाप ब्रेडवर. अशा प्रकारे आपण हा आयटम पण मिक्स करून प्रेप करून घेतलेला आहे. परत आपला ब्लॅक बाउल ॲक्शनमध्ये आलेला आहे. या बाउलमध्ये आपण मी बटाटे घेतले ते 1 2 3 अडीच बटाटा घेतले आहे मी. 3 बॉईल केलेले. मला वाटलं 2.5 इनफ होतील, सो मी 2.5 घेतले. सो त्याला आपण आता असं रगडायचं, प्रॉपर एकदम बारीक करायचं. आता याला ग्रीन कलर आणायला आपल्याकडे ग्रीन चटणी बनवली आहे मी, पुदिन्याची चटणी आहे. तर ही चटणी आपण जर घालूया. मस्त असा डार्क रंग आला आहे पुदिन्याचा, ग्रीन असा, भारीच. अजून एक प्रो टिप आहे. चटणी कधी पण वाटताना चटणीमध्ये एक बर्फाचा 1 ते 2 तुकडे टाकायचे, जेणेकरून मिक्सरच्या हीटनी ती चटणीचा रंग बदलत नाही. हे लक्षात ठेवा कधी पण. सो त्याच्यात आपण चटणी घालूया. कलर येत नाही तोपर्यंत. ह्याच्यात उरलेला जो पण आपली शिमला मिरची आहे ती घालून टाकायची. सो कॉल्ड ढोबळी मिरची. लेट्स ॲड अ लिटल बिट ऑफ कांदा. आणि ह्याच्यात मेन इन्ग्रेडियंट आहे ज्याने याला एक वेगळी टेस्ट येते, ते म्हणजे पावभाजी मसाला. पावभाजी मसाला आपण घालूया आणि चवीनुसार आपलं मीठ. माझी जी एक्सप्लेन करायची पद्धत आहे ती कधी कधी फनी वाटते. कधी कधी मी माझे व्लॉग बघतो स्वतः, बोलो मी असं एक्सप्लेन करतो लाईक रिअली. बट ठीक आहे, प्रत्येकाची आपापली एक पद्धत आहे आणि तीच त्याची युनिकनेस आहे. सो दिस इज माय युनिकनेस. चला, केशरी झालं आहे, पांढरं झालं आहे आणि ग्रीन. आता आपण याला असेंबल करूया ब्रेडवर. अशा प्रकारे मी पिझ्झा पॅनवर मी हे 2 ब्रेड ठेवलेत आणि त्याला मी बेक करणार आहे आता. तर तुम्ही बघू शकतात 3 रंग क्लिअर दिसत आहेत. आणि आता आय एम जस्ट वेटिंग की हे बेक केल्यानंतर कसे बाहेर येतील आणि मला आपण बारीक बारीक फिंगर्समध्ये आपण कट करून सर्व करू. बाय.
मी फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे. म्हटलं जरा 15 ऑगस्ट आहे तर जरा काहीतरी वेगळं तिरंगा रेसिपी काहीतरी ट्राय करूया. स्वीट्सचा मी इतका फॅन नाही आहे बट स्वीट्स एवढं नको, तर म्हटलं चटपटीत काहीतरी करूया. बस मग आता अवन 410 डिग्री फॅरनहाईटवर प्री हीट झालेलं आहे आणि आपण त्याला 410 वरच 12 ते 15 मिनटं आपण बेक करू आणि मग आपण eventually तर अशा प्रकारे आपला तिरंगा ब्रेड स्टिक्स तयार झालेले आहेत. प्लेट करून घेऊया पटापट. आणि अशा प्रकारे आपली तिरंगा बाईट्स तयार झालेले आहेत. तर मी ट्राय करून बघतो, पण त्याआधी व्लॉग इथे संपलेला नाही आहे. व्लॉग प्लीज एंडपर्यंत बघून जा. एक नवीन प्रयत्न, एक नवीन छंद जोपासायचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला आवडेल आणि त्या नवीन छंदाचं किंवा त्या नवीन हॉबीचं पहिलं समर्पण, पहिलं ट्रिब्यूट आपल्या देशासाठी आहे. सो प्लीज नक्की एंडपर्यंत बघा व्लॉग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता थांबा, पहिला म्हणजे ट्राय करून बघू दे. मला कधीपासून असं टेम्प्ट होतं आहे. एक नंबर. 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे आणि इंडियाच्या बाहेर इतकं छानपणे सेलिब्रेशन. काय पाहिजे अजून? ही सगळी स्वामींची कृपा आणि आईवडिलांचा आशीर्वाद. सो रेसिपी तर बाप झालेली आहे. ब्लॉग एंडपर्यंत बघा प्लीज. रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी तुमची रेसिपी बनली ते. चला बस, ब्लॉगची एंडिंग इथे होत नाही आहे. मी खाऊन घेतो, ब्लॉगची एंडिंग पुढे. सो मित्रांनो प्लीज एन्जॉय. मित्रांनो दॅट्स इट. हॅपी इंडिपेंडन्स डे. आय होप तुम्हाला हा व्लॉग खूप वेगळा वाटला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांमध्ये पाठवा हा व्लॉग आणि नक्कीच ती रेसिपी ट्राय करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय.